वसुदेव जी त्रिकालदर्शी थी, उन्हें सब पता रहता था कि आगे होने क्या वाला है। और ये नंद बाबा को भी पता था कि वसुदेव जी को सब कुछ पता होता है पहले से ही। वसुदेव जी कहते हैं कि भैया आप जल्दी गोकुल जाओ और अपने लाला की देखभाल करो, बड़ा भारी संकट आने वाला है। नंद बाबा कहते हैं कि भाई ऐसा क्या संकट आने वाला है, और वो भी मेरे लाला के ऊपर, माझ्या लेकरावरती असं कोणतं संकट येणार आहे। परंतु ही गोष्ट ऐकल्यानंतर संकट येणार आहे, आपण सतर्क राहायला पाहिजे। नंद बाबा निघाले, मथुरेतून गोकुळाकडे निघाले। त्याच्या आधीच कंस मामाने पूतना नावाची राक्षसी तिला बोलून घेतली। आता ही पूतना कोण होती माहिती? काल आपण राजा बलीची कथा ऐकली, कालच ऐकली ना? राजा बलीला ज्यावेळेस भगवंत दान मागायला आले होते, त्यावेळेस राजा बलीच्या महलामध्ये एक दासी होती। ज्यावेळेस तिने बटुक ब्राह्मण भगवंताला पाहिले, तिने म्हणते की हे माझं लेकरू असायला पाहिजे होतं, याला मी माझं स्तनपान करवलं असतं, मातृत्व उमरून आलं। परंतु ज्यावेळेस दान मागितलं आणि भगवंताने आपला अकराल रूप धारण केलं, सगळं काही मागून घेतलं, त्यावेळेस ती दासी म्हणते हे जर माझं लेकरू असतं तर माझ्या स्तनामध्ये विष घालून त्याला मारलं असतं। भगवंत म्हणतो तुझ्या दोन्ही इच्छा पूर्ण करतो। ती पूतनाला कंस मामा बोलवतात, कंसेन प्राहिता घोरा पूतना बालघाती, लहान लेकरांना मारणं तुझं काम। तिला सांगून दिलं की या 7-8 दिवसामध्ये जेवढी बालक जन्माला आलेली आहेत त्यांना तुला मारून टाकायचं, एकही वाचायला नाही पाहिजे। आता सगळ्या बालकांना मारत फिरते, गोकुळामध्ये पोहोचली। गोकुळामध्ये पोहोचल्यानंतर विचार करते की या गोकुळामध्ये खूप मोठा उत्सव सुरू आहे, परंतु राक्षसीचा वेश कसा असतो, भयंकर। ती विचार करते की हे जे घर आहे नंदबाबांचं घर, तिथं बहुतेक बालक जन्माला आलेला आहे आणि त्याला मारायचं म्हणल्यानंतर मला असं प्रवेश देणार नाही, मला माझा वेश बदलावं लागेल, सुंदर असा वेश धारण करावं लागेल। पूतनाने रूप बदललेले,